नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण गिरी आपल्या सर्वांचे शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बघितला, पहिला पार्ट. त्या पार्टमध्ये आपण प्राचीन इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल याबद्दल काही थोडी माहिती घेतली आहे. ठीक आहे. त्यानंतर पार्ट क्रमांक दुसरा आहे आपला आजचा. या पार्टमध्ये आपण झालेल्या 11 जानेवारी 2026ला जे पेपर झाला होता ग्रुप सीचा, त्या पेपरचं जे इतिहासाचे 10 क्वेश्चन येतं, त्या 10 क्वेश्चनचं डिटेल ॲनालिसिस आपण बघणार आहे. या ॲनालिसिसमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रश्न नेमका आला कसा, याच्या मागच्या वर्षीचा काही रिफ्लेक्शन झालं का, किंवा ग्रुप बीचं काही रिफ्लेक्शन झालं का या क्वेश्चनमध्ये, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे फुल ॲनालिसिस आपल्याला करायचं या पेपरचं, जेणेकरून येणारा जो पेपर असणार आहे आता आपल्याला 25 ऑक्टोबरला, तिच्यात जास्तीत जास्त मार्क घेता आले पाहिजे. इतिहास आहे 10 क्वेश्चन, पण जर मिळतात नाही तर मिळत नाही. जर अभ्यास चांगला केला तर भेटते, नाहीतर भेटत नाही. ठीक आहे. चला मग आता जास्त टाइम न घेता आपण लगेच सुरुवात करून देऊ इतिहासाला. 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? आता काय 1919चा कायदा आपल्याला विचारलेला आहे, आणि असा कोणताच पेपर नाहीये जवळपास त्या पेपरमध्ये तुम्हाला कायदा विचारत नाही. जसं की 1909चा कायदा विचारतात, 1919चा कायदा विचारतात, त्यानंतर 1935चा कायदा विचारतात. हे कायदे आपल्याला विचारले गेलेले आहेतच. आणि याच्या अगोदर पण काहीतरी कायदे, जसं की 1793चा कायदा, ठीक आहे, त्यानंतर 1773चा कायदा, 1784चा कायदा, हे कायदे सुद्धा आपल्याला बघायचे आहे. आणि या कायद्याचं स्पेशल लेक्चर मी वेगळं घेईल, शॉर्ट ट्रिकमध्ये आपल्याला कसं लक्षात ठेवता येईल, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन सोडवता येईल. हा प्रश्न कशावर आलेला आहे? हा प्रश्न आलेला आहे 1919चा कायदा. या 1919च्या कायद्याला आपण काय म्हणतो? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणून आपल्याला याला ओळखलं जाते. हा कायदा आला कशासाठी होता? तर काहीतरी आपल्याला सुधारणा देण्यासाठी, चॉकलेट देण्यासाठी हा कायदा आला होता. कारण की 1914 ते 1918 मध्ये काय चालू होतं? विश्वयुद्ध चालू होतं. आणि या युद्धाचे पडसाद आपल्या भारतात सुद्धा दिसू लागले होते. आणि हे आपल्या भारतीयांना काही आक्रमण करू नये किंवा उठाव करू नये, त्याच्यामुळे काय केलं, आपल्याला चॉकलेट देण्यासाठी एक कायदा आला होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, 1919चा कायदा. या प्रश्न काय विचारला आपल्याला? या कायद्याच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नेमण्यात आली होती? बघा, मेकॉले कमिटी तर नाहीये, कारण की 1835चा कायदा हा वेगळा आहे. ते नंतर आली होती, शिक्षणासाठी आली होती, शिक्षणासाठी आली होती. त्यानंतर ही जी हंटर कमिटी, ही दोनदा आली होती इतिहासात. हंटर कमिटी इतिहासात दोनदा आली होती. एकदा आली होती 1882ला आणि एकदा आली होती 1919ला. मी सांगेल पुढं. 1919ला आली होती, पण ही कशासाठी आली होती? ही आली होती तुमच्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ही आलेली होती. त्याच्यामुळं हा 1900 कायद्यासंबंधी नव्हती. इथं काय विचारलं आपल्याला? 1900 कायद्याच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी आलेली होती. आता 1919च्या कायद्यानं काय झालं होतं नेमकं? तर 1919च्या कायद्यानं आपल्याला काही सुधारणा देण्यात आल्या होत्या. ठीक आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, या कायद्याने प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आली होती. मी पुस्तक खालचं आहे. प्रांतांमध्ये काय आली होती? द्विदल शासन पद्धती. 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आली होती. द्विदल शासन पद्धती. या द्विदल शासन पद्धतीलाच आपण काय म्हणतो रे? द्विशासन पद्धती सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि दुहेरी शासन व्यवस्था सुद्धा आपण याला म्हणतो. पण द्विगृह म्हणत नाही. हा, द्विगृह वेगळा, या द्विगृहानं एक कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह असे तयार होतात, जे की केंद्रामध्ये तयार झाले होते. ते आपण नंतर बघणार आहे. इथं काय झालं? द्विदल झालते, दोन दल निर्माण झालते. एकाचं नाव होतं राखीव आणि एकाचं नाव होतं सोपीव. राखीव हा सुद्धा प्रश्न आलाय. हा, राखीव आणि सोपीव हे विभाग कोणत्या कायद्याने तयार झाले होते? कोणता कायदा होता? 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने तयार झाले होते. आता हे राखीव जे खातं होतं, हे होतं इंग्रजांकडं. कोणाकडे होते? इंग्रजांकडे होतं. आणि हे मंत्री किंवा भारताकडे होतं, भारतीयांकडे असं म्हणता येईल आपल्याला. हे दोन खाते होते, एक राखीव खातं आणि एक सोपीव खातं. या राखीव खातं याच्याकडे पैसा जास्त होता. म्हणजे याच्याकडे जे खाते होते, जसं की तुमचं महसूल खातं, जमीन खातं, ठीक आहे, या खात्यामध्ये पैसा जास्त होता. आणि या खात्याकडे फक्त कामच होते, पैसा नव्हता. म्हणजे याच्याकडे कोणतं येणार आहे? मग शेती येणार आहे. ठीक आहे. ज्यांचं
शिक्षण, याच्याकडे पैसा नव्हता मित्रांनो. मग या दोघांमध्ये लागू लागले भांडणं की आम्हाला पैसा नाही, आम्ही काम कसं करायचं. म्हणजे कोणाकोणात राखीव खातं आणि सोपीव खातं. मग याच्यात काही त्रुटी आढळून आल्या. याचा अर्थ एकाकडे पैसा जास्त यायला आणि एकाकडे काहीच नाही उरायला. याचा अर्थ या कायद्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे आणि याच त्रुटीची चौकशी करण्यासाठी 1924 मध्ये एक कमिटी नेमण्यात आली आणि त्या कमिटीचं नाव होतं मुडीमन समिती. कळलं का? मुडीमन समिती कधी आली? आता 1924 ला आली आणि तिचं नाव काय होतं? मुडीमन समिती असं तिचं नाव होतं. आणि या मुडीमन समितीने एक अहवाल दिला. या अहवालात पण बदल 2 फूट झाल्या. एक होतं बहुमत आणि एक होतं अल्पमत. या बहुमतानं काय सांगितलं? बहुमतानं काय सांगितलं की ही जा कायदा आहे, ही जी आपली 1919 कायदा आहे, हा अजून 10 वर्ष पुढे चालू द्या. 10 वर्ष पुढे चालू द्या. ठीक आहे, 10 वर्ष प्लस चालू द्या, याला काही बंद करू नका. आणि जे अल्पमत यांनी सांगितलं की हा कायदा लगेच बंद करून टाका. पण एक तर बहुमत असल्यामुळे हा कायदा पुढे 10 वर्ष तसाच चालू राहिला. आणि त्यांनी सांगितलं की या अहवालाची चौकशी करण्यासाठी एक तुम्ही समिती डबल नेमा. त्याला म्हणतो आपण त्या कायद्याला म्हणतो आपण 1924 मध्ये बहुमत आणि अल्पमत असे 2 निवडले होते. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं? रॉयल कमिशन आणा म्हटले होते. कोणतं कमिशन? रॉयल कमिशन आणा असं सांगितलं होतं. आणि त्याच्यानुसारच 10 वर्षे सांगितले त्यांनी. 10 वर्ष हा कायदा चालू द्या. त्यात त्यांनी सांगितलं. आणि हा कायदा येणार होता तुमचा 1929 ला हा कायदा येणार होता. पण आला का? नाही. 1929 ला आला नाही. हा कायदा 2 वर्ष अगोदरच म्हणजे 1927 ला हा कायदा आला. 1927 ला कायदा आला. कारण की 1929 मध्ये काय चालू होत्या? इंग्लंडमध्ये निवडणुका चालू होणार होत्या. त्याच्यामुळेच अगोदर हा कायदा आला 1927 ला. तो कायदा तुमच्या एक कमिटी आली होती. ती कमिटी म्हणजे तुमची सायमन कमिटी. मग आपण बघतो सायमन कमिशन भारतात आलं 1928 ला. 3 फेब्रुवारी 1928 ला सायमन कमिशन मुंबईमध्ये आलं. कुठं आलं मित्रांनो? मुंबईमध्ये आलं. आणि याच्याच विरोधात लाला लजपत राय यांनी काय केलंय? आंदोलन केलं होतं. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. हे आपण पुढे बघणार. लाठीचार्ज झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे कळले काय तुम्हाला सगळे कमिशन? मुडीमन समिती, सायमन कमिशन. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात शॉर्ट ट्रिक मध्ये ह्या पाठ करायच्या गोष्टी. आणि हेच तुम्हाला ग्रुप सी ला पेपरला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. आणि हे प्रश्न असेच विचारले जाणार आहे तुम्हाला, लय डिटेल मध्ये विचारणार नाही. हा जो आपण बघितला आता हा कायदा थोडक्यात, याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला 1919 कायद्याबद्दल जर अजून सांगायचं झालं तर हा कायदा तयार करण्यासाठी 1919 चा कायदा तयार करण्यासाठी आपल्याला म्हणजे इंग्रजायला भूपेंद्रनाथ बसू या भारतीय व्यक्तींनी सुद्धा मदत केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर या कायद्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल, या कायद्यानं आपल्याला एक पद निर्माण करून दिलं. त्याचं नाव आहे हाय कमिशनर. यालाच आपण उच्च आयुक्त असं म्हणतो. उच्च आयुक्त हे पद निर्माण करून दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हा प्रश्न आला होता की कोणत्या कायद्यानं हाय कमिशनर हे पद निर्माण केलं होतं, तर कोणता कायदा आहे तो? 1919 चा कायदा. ठीक आहे, त्यानंतर ओके 1919 कायद्याने पहिल्यांदा केंद्र आणि राज्यामध्ये काय झालं तरी अधिकारांची विभागणी झाली होती. केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी. हा प्रश्न यायचा राहिला, लिहून घ्या. अधिकारांची विभागणी लक्षात ठेवा की कोणत्या कायद्याने केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी झाली होती, तर कोणता कायदा आहे तो? 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असा होता. ठीक आहे, कळला का? एक प्रश्न एवढा एका प्रश्नाचं तुम्हाला एक्सप्लेनेशन एवढं ओके आहे का? ठीक आहे, ओके. मी पुढे जातो आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्या कायद्यावरच जसं तुम्हाला बोललो होतो की 1919 चा कायदा आला होता, त्याच कायद्यानुसार बघा हा झाला होता 4 जानेवारीला आणि तो झाला 11 जानेवारीला पेपर. म्हणजे याच क्वेश्चनचं रिफ्लेक्शन आपल्याला ग्रुप सी मध्ये दिसलेलं आहे. याचाच अर्थ ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा याचा जो सिलेबस आहे तोच आपल्याला इकडे रिफ्लेक्शन झालेला दिसतो. मग सांगा आता, भारतीय सुशासन कायदा 1958, भारत सरकार कायदा 1958 हा आला होता लॉर्ड कॅनिंगच्या काळात. लॉर्ड
कॅनिंगच्या काळात हा आला होता, कारण की हा जो कायदा होता, लॉर्ड कॅनिंग कोण आहे? लॉर्ड कॅनिंग हा आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय. आता हा व्हाईसरॉय झाला कसा होता? तर 1848 ते 1856 या काळात एक भारताचा गव्हर्नर जनरल होता, त्याचं नाव आहे लॉर्ड डलहौसी. या लॉर्ड डलहौसीने वेगवेगळे कायदे भारतात आणले होते, जसं की तुमची रेल्वे आणली होती, ठीक आहे. त्यानंतर तुमचं खालसा धोरण, दत्तक विधान नामंजूर. याच्यामुळे जे भारतातले लोक होते, जी प्रजा होती, यांच्यात असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाचा पडसाद तुम्हाला 1857च्या उठावात दिसतो, ठीक आहे. म्हणजे रान पेटवून कोण गेला? सगळं लॉर्ड डलहौसी पूर्ण रान पेटवून गेला. म्हणजे 1858चा जे कारण तयार झालं होतं ते कोण होतं? तर लॉर्ड डलहौसीने केलेले कायदे. आणि या 1857 मध्ये एक गव्हर्नर जनरल आल्यानंतर तर त्याचं नाव होतं लॉर्ड कॅनिंग होतं. लॉर्ड कॅनिंग. मग या लॉर्ड कॅनिंग नंतर 1858चा कायदा आला. म्हणजे यानं काय केलं? 1857चा उठाव दडपून टाकला होता आणि कायदा आला होता राणीचा जाहीरनामा म्हणून 1858 भारत सुशासन कायदा, ठीक आहे. या कायद्यानं काय झालं होतं? भारताची जी प्रजा होती, आता ही राणीची प्रजा असेल, खालसा धोरण केलं जाणार नाही, तुमच्यावर अत्याचार केले जाणार नाही. हा कायदा आला भारत सुशासन कायदा 1958 ला. आणि या कायद्याने या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या, ठीक आहे. मग याच्यात काय झालं? या 1858च्या कायद्यानं भारताचं कामकाज पाहण्यासाठी एक पद निर्माण केलं होतं ब्रिटन गव्हर्नमेंटमध्ये, म्हणजे पार्लमेंटमध्ये. त्याचं नाव आहे भारत मंत्री. कोणता? भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं होतं. हा काम करेल इंग्लंडमध्ये, पण कोणाचा मंत्री म्हणून? भारताचा मंत्री म्हणून. जसं की आपला परराष्ट्र मंत्री असतो ना, त्या टाईपमध्ये. म्हणजे काय? परराष्ट्र मंत्री हे पद, भारत मंत्री हे पद निर्माण केलं होतं कोणत्या कायद्यानं? तर भारतीय सुशासन कायदा 1958. आणि एक डबल एक पद निर्माण झालं, त्याचं नाव आहे व्हाईसरॉय. आता तुम्ही याच्यात कन्फ्युजन होऊ नका, एक होतं हाय कमिशनर आणि दुसरं आहे तुमचं व्हाईसरॉय आणि भारत मंत्री. याच्यात कन्फ्युजन होऊ नका. हे जे दोन झाले तुमचे, हे झाले 1858च्या कायद्यानं. आणि हे जे हाय कमिशनर जे पद होतं, हे होतं तुमच्या 1919च्या कायद्यानं, ठीक आहे. लक्षात ठेवा. आता या 19 आता आठवलं म्हणून सांगतो. 1919च्या कायद्यानं डबल काय झालं रे? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तरतुदी 1919च्या कायद्यात तयार केल्या होत्या आणि त्याच रूपांतर 1926 मध्ये भारतीय लोकसेवा आयोग तयार झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे भारतीय सुशासन कायदा कधीचा आहे? म्हणजे काय झालं त्याच्यात? तर भारत मंत्र्याची निर्मिती झालेली होती. त्यानंतर भारतीय परिषद किंवा कौन्सिल कायदा 1909 ना मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. याला आपण म्हणतो मॉर्ले मिंटो कायदा. कोणता कायदा आहे हा? मॉर्ले मिंटो कायदा. आणि ही तयार होण्याची जी पार्श्वभूमी आहे ती 1905 पासून आपल्याला दिसते. बंगालची फाळणी, त्यानंतर सुरत अधिवेशन, या गोष्टी सगळ्या काय झालं रे? भारतीय परिषद म्हणजेच काउन्सिल कायदा 1909. हे कायदे मी तुम्हाला स्पेशल मध्ये घेणार या. प्रत्येक कायदा 1909, 1919, 1935, 1858चा कायदा, हे सगळे आपण याचा स्पेशल एक लेक्चर करून मी टाकणार आहे. एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे ते, ठीक आहे. ओके. त्यानंतर का भारत सरकारचा कायदा 1919 न. चला सांगा मग आता आपण याचं काय केलं? तर केंद्रात द्विदल शासन पद्धती की प्रांतात द्विदल शासन पद्धती झाली? चला सांगा. आणि भारत सरकार कायदा 1935. म्हणजे काय रे? प्रांतात द्विदल शासन पद्धती आली होती 1919च्या कायद्यानं आणि केंद्रात द्विदल शासन पद्धती निर्माण झाली 1935च्या कायद्यानं, ठीक आहे. म्हणजे कायदे आपण सगळे बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन. हा आयोगाचा सगळ्यात आवडता क्वेश्चन. म्हणजे दर पेपरला तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन किंवा त्यातल्या काही तरतुदी किंवा काही वैशिष्ट्य तुम्हाला विचारले जातात. आणि त्यातलाच हा प्रश्न ग्रुप सी 2026 ला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि डबल सांगतो मित्रांनो तुम्हाला लगेच, हे बघा याच्यातला हा प्रश्न आहे 4 जानेवारी 2026. म्हणजे पहिले ग्रुप बी चा पेपर झाला होता, नंतर ग्रुप सी चा पेपर झाला होता. म्हणजे जरी तुम्ही ग्रुप बी चा अनालिसिस केला असतं तर तुम्हाला हे प्रश्न भेटले असते. म्हणजेच काय 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले होते? ठीक आहे, आपण बघू कोणाचे झाले होते. डबल क्वेश्चन दाखवतो मी तुम्हाला याच्यावर.
तेच राष्ट्रीय काँग्रेस शिकत असताना म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन शिकत असताना आपल्याला 1907चं अधिवेशन शिकावं लागतं आणि या 1907च्या अधिवेशनामध्ये आपल्याला एक नाव येते लोकमान्य टिळक. टिळक मग हे आपल्याला लोकमान्य टिळक शिकत असताना हा सुद्धा प्रश्न तुमचा तिच्यात कव्हर झाला असता. म्हणजे एकाच पेपरला 2 प्रश्न आले बघा, 2 अनुषंगानं. ठीक आहे, येऊ आपण याच्यावर. बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन, एक मिनिट. ठीक आहे. हा, राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन, राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पाठ करताना त्यातले काही महत्वाचे अधिवेशन आहे तेवढेच पाठ करायचे, जास्त अधिवेशन पाठ करायचे नाही. म्हणजे आहे भरपूर, पण त्यातले 20-25 आपल्या कामाचे आहेत. मग त्यातलं जे पहिलं अधिवेशन झालं तुमचं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885. 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. बर, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्याच्या वेळेस 1884 ते 1888 या कालावधीत भारताचा व्हाईसरॉय कोण होता हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं नाव काय आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये करून मला सांगायचे. ठीक आहे. बरं, त्यानं काय सांगितलं, एओ ह्यूमला त्यांनी सांगितलं की आपल्याला 1857चा उठाव परत होऊ नये त्या म्हणून अशी एक सुरक्षा झडप तयार करायची. काय करायची आहे? सुरक्षा झडप तयार करायची आहे आणि त्याच्यातूनच उगम झाला राष्ट्रीय काँग्रेसचा. ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसचा उगम झाला आपल्याला दिसतो. आणि 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आपल्याला दिसती. 1885 ला स्थापन झाल्याच्या वेळेस जे पहिलं अधिवेशन होतं ते पहिलं अधिवेशन भरलं तुमच्या मुंबईला, भरणार होतं पुण्याला, पण पुण्याला प्लेगची साथ आल्यामुळे हे अधिवेशन भरलं कधी, सॉरी कुठं भरलं, मुंबई या ठिकाणी भरलेलं आपल्याला दिसते. पहिलं अधिवेशन, पहिले 5 अधिवेशन पाठ करायची, 1 2 3 4 5 आणि 6. इथं तुम्ही जे क्लासमध्ये शिकवत असताना बडबड करता का, बडबड क्लासमध्ये तुम्ही काय करता रे, बडबड करता ना क्लासमध्ये बडबड, की काय चाललं क्लासमध्ये, हा याला चिमटे घेतो त्याला ते चिमटे घेतो, बरोबर आहे ना. मग काय करायचं, बकमई बक, क्लासमध्ये तुम्ही बक बक करता ना, मग लक्षात ठेवायचं बकमई बक, ब क म ई ब आणि क. काय आलं इथं, बकमई बक, बकमई बक. बकमई बक केल्याच्या नंतर बघा, बकमई बक म्हणजे काय रे, बी फॉर बॉम्बे, बी फॉर बॉम्बे. पहिले हे 5 क्रमागत पाठ करायचे आणि त्याच्यानंतर जे महत्वाचे ते तर आपण बघणार आहे, फक्त एवढे पाठ करून घ्या एकदा. बक, क म्हणजे कलकत्ता, क म्हणजे कलकत्ता, म म्हणजे मद्रास, मद्रास, ई म्हणजे इलाहाबाद, अलाहाबाद चालते, अलाहाबाद, इलाहाबाद, अलाहाबाद. त्यानंतर परत बॉम्बे, परत बॉम्बे, बॉम्बे, आणि त्याच्यानंतर डबल कलकत्ता. ठीक आहे. मग आता क्रमांक सरळ टाकून द्यायचा. कधी झाली स्थापना राष्ट्रीय काँग्रेसची? 1885, 1886, 1886, हा 1887, हा 1888, हा 1889 आणि हा 1890. झाले पाठ. बकमई बक, बकमई बक, फक्त एवढंच पाठ करायचं. म्हणजे तुम्हाला एका क्रमानं जे 6 अधिवेशन आहेत हे पाठ होऊन जातात. बकमई बक हे परत परत म्हणत राहा, पाठ होऊन जाईल. बर, याचे अध्यक्ष कोण कोण होते? आता याचे अध्यक्ष हे महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिले झालं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन मुंबई या ठिकाणी म्हणजे बॉम्बे या ठिकाणी झालं होतं. 72 सदस्य त्याच्यात हजर होते. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते WC बॅनर्जी. काय नाव यांचं? WC बॅनर्जी, म्हणजेच उमेश चंद्र बॅनर्जी. त्यानंतर दुसरं अधिवेशन, तिसरं अधिवेशन, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अधिवेशनावर आपल्याला काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला दिसतो. आणि जे दुसरं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी.
दादाभाई नौरोजी. आणि हिच्यावरच तुम्हाला ग्रुप बी न का ग्रुप सी न प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. दादा म्हणजे काय रे? दादा दादा दोनदा, दोन आहे ना, द फॉर दोन, द फॉर दोनदा, म्हणूनच दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण येतं? दादाभाई नौरोजी, पहिले पारशी व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आपले मद्रास या पहिले मुस्लिम व्यक्ती बदरुद्दीन तय्यबजी. तय्यबजी लक्षात घ्या, पहिले मुस्लिम व्यक्ती म्हणजे 3 नंबरचे अध्यक्ष. त्यानंतर नंबर 4 ला आहे तुमचं ह्यूल, जॉर्ज ह्यूल. हे पहिले ब्रिटिश अधिकारी जॉर्ज ह्युले किंवा जॉर्ज ह्यूल. त्यानंतर बर्कन हेड, बर्कन हेड. आणि 1990 तुमची फिरोज शहा मेहता. हे तुमची 6 अधिवेशन पाठच पाहिजे मित्रांनो, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. 6 अधिवेशनावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. हे तर बघून घ्या, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, इलाहाबाद, बॉम्बे आणि कलकत्ता. म्हणजे ते ट्रिक काय होती आपली? बक मै बक. बघा ही, हिच्यावर तुमचे प्रश्न सुटतात मित्रांनो, हिच्या बाहेर जायचं कामच नाहीये. ठीक आहे. आता येऊ आपण आपल्या प्रश्नावर एकदा. ठीक आहे. आता हे सगळं इच्छा झालं वाटते. ओके, हरकत नाही, पुस तुम्ही. ठीक आहे, दिसते ना? चला बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते 2 नंबर. 2 नंबरला कोण होतं? तर दादाभाई नौरोजी होते. 2 नंबरला कोण होते? दादाभाई नौरोजी. त्यानंतर तिसरे अधिवेशन पहिले मुस्लिम व्यक्ती म्हणजेच बदरुद्दीन तय्यबजी. पहिले मुस्लिम व्यक्ती कोण आहे? बदरुद्दीन तय्यबजी. त्यानंतर चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद, जॉर्ज ह्यूल. 4 नंबरला कोण होतं? ह्यूल किंवा ह्यूल, ह्युले, जे म्हणता येईल ते म्हणा. त्यानंतर 5वं अधिवेशन जे होतं तुमचं मुंबई या ठिकाणी, आणि त्याचं होते अध्यक्ष काय वेडंबर्न. बर्कन हेड नाही, सॉरी, तिथं बर्कन हेड झाला, वेडंबर्न होते. ठीक आहे, वेडंबर्न होते, लक्षात ठेवा. ओके, वेडंबर्न. ठीक आहे, 5वं अधिवेशन. आणि 6वं होते फिरोज शहा मेहता. कळलं काय? 5 अधिवेशन. त्याच्यानंतर जे महत्वाचे अधिवेशन आहे तुमचे, ते अधिवेशन बघा. 19वीं अधिवेशन, त्याच्या आधी 1896 अधिवेशन. 1896 अधिवेशन दयाराम साहनी याचे अध्यक्ष होते. सॉरी, दयाराम साहनी नाही, सयानी, सयानी. ठीक आहे, सयानी साहनी आपले हे झाले, हडप्पा संस्कृती झाले. हे दयाराम सॉरी सयानी, सयानी नावाचे एक व्यक्ती होते, त्याचे अध्यक्ष होते. एकच मिनिट फक्त. रहमतुल्ला सयानी, रहमतुल्ला सयानी. ठीक आहे, हे नाव नव्हतं आठवू लागलं. सयानी कोण आहे? रहमतुल्ला सयानी. यांच्या कार्यकाळात हे पण अधिवेशन झालं होतं कलकत्ता या ठिकाणी. कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन झालं, आणि यांच्या अधिवेशनाच्या टायमाला वंदे मातरम नावाचं गीत गायला गेलं. वंदे मातरम, मातरम हे महत्वाचं सगळ्यात. आणि हा प्रश्न मागच्या वर्षी आला होता, कारण की वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले होते. ठीक आहे. आनंदमठ नावाची कादंबरी आहे, आनंदमठ. आनंदमठ कादंबरीतून आपण घेतलेलं आहे. आणि आनंदमठ नावाची जी कादंबरी कोणाची आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी. ठीक आहे, यांनी हे गीत लिहिलेलं आहे. कोणतं? वंदे मातरम नावाचं हे गीत आपण लिहिलेलं आहे. असाच तुम्हाला 1911चं जे अधिवेशन राहणार तुमचं, या अधिवेशनात आपण एक गीत गायलं होतं, त्याचं नाव आहे जन गण आणि मन. मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे अधिवेशन महत्वाचे. त्यानंतर 19वीं अधिवेशन, 1900 चंदावरकर. 1900 चंदावरकर हे याचे अध्यक्ष होते. चंदावरकर अध्यक्ष होते. आणि या चंदावरकर हे महाराष्ट्रातले पहिले मराठी व्यक्ती, पहिले मराठी व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणार आहे. कळते का? बर, हे झाल्याच्या नंतर आपल्याला 1905चं अधिवेशन, बनारस अधिवेशन. त्याच अधिवेशनाच्या टायमाला बंगालमध्ये बंगालची फाळणी झाली, हे पण आपल्याला माहिती आहे.
आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पुढच्या प्रश्नाचं रिफ्लेक्शन कसं आलं बघा. याच्यानंतरचा प्रश्न येणार आहे त्याचं रिफ्लेक्शन. 1907 मध्ये 1907 मध्ये सुरत अधिवेशन झालं. कोणतं अधिवेशन आहे? सुरत अधिवेशन. अध्यक्ष होते रास बिहारी बोस. रास बिहारी घोष. ठीक आहे, हे याचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. 1907 सुरत अधिवेशन. बर, या सुरत अधिवेशनाचं आपण काय म्हणतो? 1907चं अधिवेशन म्हणजेच कोणतं अधिवेशन? फूट. काय पडले यांच्यात रे? फूट पडलेली होती. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन गट होते, एक जहाल गट आणि एक मवाळ गट. या दोन गटामध्ये फूट पडली. कोणता कोणता गट? जहाल वर्सेस मवाळ, अशी या दोघांमध्ये काय पडलेली फूट पडलेली आपल्याला दिसते. मग लक्षात कसं ठेवणार आम्ही? जे सुरत अधिवेशन आहे, सुरत एकमेकाला सुरत रास नाही आई असं म्हणतो ना आपण. रास येणे म्हणजे आवडणे. एखाद्याचं तोंड आपल्याला आवडत नाही, मग आपण काय म्हणतो रे? सुरत रास नाही आई. ठीक आहे, सुरत रास नाही आई म्हणजे 1907चं अधिवेशन, सुरत अधिवेशन. एकमेकाचं तोंड आवडलं नाही म्हणून त्यात काय पडले रे? फूट पडलेली आपल्याला दिसते. आणि नंतर बघा आता हिच्यात कसा अभ्यास करायचा डबल. 1907 मध्ये फूट पडल्याच्या नंतर लोकमान्य टिळक थोडे चर्चेत आलेले व्यक्ती आपल्याला दिसतात. रागीट व्यक्ती, ठीक आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि तिच्यातच काय झालं रे? 1908 ना, आता बघा मी कुठं चाललो? 1908 मध्ये चाललो मी बंगालमध्ये. कुठं चाललो मी? बंगाल या ठिकाणी दोन व्यक्ती होते. एक होते खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोन व्यक्तींना तिथलच्या एका अधिकाऱ्यावर बॉम्ब फेकला. मुझफ्फर बॉम्ब खटला आपण असं म्हणतो. किंग्सफोर्डवर हल्ला. त्यांना बॉम्ब फेकला, पण ते बॉम्ब चुकीनं एका दुसऱ्याच गाडीवर पडला आणि त्या ज्या महिला होत्या त्या महिला मारल्या गेला. आणि महिला मारल्या गेल्याच्या नंतर लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात देशाचे दुर्दैव, बरोबर आहे का? देशाचे दुर्दैव नावाचा एक लेख लिहिला आणि तोच लेख इंग्रजांनी वाचला आणि लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा खटला टाकलेला दिसतो आपल्याला. कोणता खटला? या राजद्रोहाचा खटला आपल्याला लोकमान्य टिळकावर टाकला आणि लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची जेल झालेली दिसते. म्हणजे 1908 ते 1914 पर्यंत लोकमान्य टिळक हे तुरुंगात होते, जेलमध्ये होते. आणि 1914च्या नंतर आल्याच्या नंतर त्यांनी अॅनी बेझंट सोबत मिळून 1916ला होम रूल लीग चळवळ सुरू केली आपल्याला दिसते मित्रांनो. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला. आता याच्यावर क्वेश्चन बघा कसे आले, रिफ्लेक्शन ऑफ क्वेश्चन कसे दिसतात तुम्हाला. ओके, हे झालं आपला प्रश्न. बरं, याचं उत्तर सांगा पहिले. सांगायचं उत्तर. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? आणि क्वेश्चन कधीचा आहे? 4 जानेवारी 2026. लेटेस्ट क्वेश्चन आहे. सांगा मग. ह्यूम होते का रे? ॲलन ह्यूम? तर नाही. ठीक आहे, वेडंबर नाहीत का? नाही, हे 5वे होते. दादाभाई नौरोजी कितवे? सेकंड. 2 फॉर दादा. 2 फॉर काय रे? दादा आहे. इथं काय झालेलं आम्हाला? मद्रास 85, 86, 87 3 नंबरचे. थर्ड विचारला आपल्याला. थर्ड. मग थर्ड कोण आहे? बदरुद्दीन तय्यबजी. टी फॉर तय्यबजी, टी फॉर थर्ड. कळलं का? आणि डी फॉर 2 असं. द फॉर 2 म्हणजे दादाभाई नौरोजी 2 नंबरचे. कन्फ्युजन होते तिच्यात मित्रांनो. इथं आपल्याला सोपं वाटते पण तिथे गेल्यावर कन्फ्युजन होते. 2 नंबरचे कोण आहेत, 3 नंबरचे कोण आहेत, 4 नंबरचे कोण आहेत. कळलं? बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन. ओके, ब्रिटिशांनी मुझफ्फर, बघा हाच क्वेश्चन आला का डबल? कधीच आहे? 4 जानेवारी 2026. ग्रुप बी चा पेपर आहे. म्हणजे एक प्रश्न जरी तुम्ही एक्सप्लेन केला असता, बरोबर अनालिसिस केला असता, तर तुमचे 2 प्रश्न पकले असते इतिहासातले, जे की हा चुकवला भरपूर जणांनी. मुझफ्फर बॉम्ब खटल्याच्या संबंधित लेखनाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा म्हणजेच काय रे? राजद्रोहाचा खटला बसवला होता. तर असे कोण येतं? लोकमान्य टिळक. कळलं? मुझफ्फर बॉम्ब खटला, किंग्सफोर्डवर हल्ला झाला होता,
ते असतो विषय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. चला, हा कधीचा प्रश्न आहे? ग्रुप सी प्री 2026 चा प्रश्न आहे. आता लेटेस्ट आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे मी काय केलंय मित्रांनो, ग्रुप सी चा पेपर मी अनालिसिस करतोय, पण त्याच्या अगोदर होता ग्रुप बी चा पेपर. मला सांगायचं हे तुम्हाला की ग्रुप बी चा पेपर जर तुम्ही अनालिसिस केला असता तर तुमचे ग्रुप सी चे प्रश्न आरामशीर सुटले असते. मग आपण या सिरीज मध्ये काय करतोय की तुम्हाला पेपर अनालिसिस करायचा कसा आणि फुल डिटेल कसा करायचा. नाहीतर मग मी आलो फक्त इथं 2-3 असे टिक मार्क करून दिले आणि पुढे गेलो, हिच्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला डिटेल अनालिसिस केलं तरच हा प्रश्न सुटणार आहे. आणि ग्रुप सी जास्त खोल जात नाही. योग्य दिशा आणि योग्य अनालिसिस जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला 10 पैकी 10 मार्क इतिहासात पडू शकतात, जर आयोगाने हॅशटॅग केलं नाही तर. हे आपल्या हातात नाहीये. ठीक आहे, ओके. आता येऊ आपण महसूल पद्धती. भारताच्या महसूल पद्धतीचे क्वेश्चन वाचा एकदा. चला, कायमधारा पद्धत. हे बघा, ज्या महसूल पद्धती आहे ना या महत्वाच्या आहेत, आणि हिच्यातल्या ज्या 3 महसूल पद्धती या जास्त महत्वाच्या आहेत. बघू आपण इथं. ठीक आहे, महसूल पद्धती. महसूल पद्धती एक आहे तुमची कायमधारा पद्धत. बर, हे पाठ करायच्या अगोदर ना मित्रांनो, मी तर कोपऱ्यात एक छोटीशी डायग्राम काढतो. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला 1 मार्क पडतो. बघा, हा काय समजा आपला असा भारत आहे. मी अटकून असं काढला कारण की तिकडे आपलं 7 सिस्टर वगैरे त्या. बघा, इथं काय करायचं, इथं पहिलं असं एक टिंब काढून घ्यायचं. त्या टिंबाला असं गोल करायचं इथं एवढा, आणि या गोल मध्ये लिहायचं कायमधारा पद्धत. कोणती पद्धती? इथं कायमधारा पद्धत. त्यानंतर इकडे वरती येणार, मी इथं गोल गोल काढणार असं या भागात, आणि हा जो भाग आहे या भागाला मी म्हणतात महालवारी. कोणती पद्धती? इथं महालवारी पद्धत. आणि बघा आता, इथे एक मोठा टिंब काढला, इथे एक मोठा टिंब काढला, आणि इथं एक काढला, इथे एक काढला. म्हणजे ही झाली मुंबई. मुंबई खाली आलं मद्रास, आणि इकडे आला आसाम. या भागामध्ये ना, या 3 भागामध्ये काय होती तर इथं होती रयतवारी. रयतवारी एवढं कळलं का? इथं एक टिंब काढला मी राईट साईडला, एक वरती काढला वायव्यला, आणि एक काढला इकडं नैऋत्यला. म्हणजे मुंबई, मद्रास, आणि इकडं काय आसाम. या भागामध्ये रयतवारी पद्धत होती. इथं गेले तुम्ही बंगाल, बंगाल नंतर झाला तुमचा ओडिसा आणि बिहार. बंगाल, ओडिशा, ओडिशा आणि बिहार या भागामध्ये कोणती मित्रांनो तर कायमधारा पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? कायमधारा पद्धत आहे. आणि जर वरती आले तुम्ही इकडं पंजाब, पंजाब, पंजाब नंतर अवध, अवध, यूपी आणि आग्रा. या भागामध्ये कोणती पद्धत आहे तर महालवारी पद्धत आहे. एवढं क्लिअर का तुमचं? हा, सांगायचा. चला, महालवारी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. कायमधारा, आणि इथं काय मित्रांनो रयतवारी. ह्या विचारावर तुम्हाला प्रश्न विचारलाय की खालीलपैकी रयतवारी पद्धत कोणत्या भागात आहे, कायमधारा कोणत्या भागात आहे, आणि महालवारी कोणत्या भागात आहे. मी एकदम सोपं करून सांगतोय तुम्हाला मी. ठीक आहे, बर. रयतवारी जी होती ना ही होती 51%. किती टक्के होती ही? 51%. पाठ करा. जी कायमधारा होती ही 19% होती. किती टक्के भागात होती ही? 19% भागात होती. आणि जी महालवारी होती ही होती 36% भागात. कळलं का? रयत, रयत किती रे? रयत लय मोठी, रयत लय मोठी म्हणून 51%. रयत म्हणजे जनता. ठीक आहे. त्यानंतर कायमधारा किती रे? 19%. किती टक्के? 19. कायम 19. आणि जी 36% काय महालवारी. बर, आता इथं येऊ आपण. कायमधारा जी पद्धत आणली होती ती आणली होती कॉर्नवालिस यांनी. कॉर्नवालिस, कॉर्नवालिस किंवा कॉर्नवालिस या अधिकाऱ्याने कोणती आणली होती? कायमधारा पद्धत आणली होती. बघा, क फॉर कायमधारा, क फॉर कॉर्नवालिस. क फॉर
कायमधारा आणि क फॉर कॉर्नवालिस. ठीक आहे, एक मिनिट मला जागा येऊ द्या डबल एकदा. कायमधारा, कायमधारा इथे लिहायची रयत वारी आणि इथे लिहायची महालवारी. ठीक आहे, कायमधारा पद्धतीत जे आणला होता अधिकारी जो असेल ते कॉर्नवालिस, कॉर्नवालिस. थॉमस मनरो, र फॉर रयत आणि र फॉर मनरो, थॉमस मनरो, थॉमस मनरो. आणि जो महालवारी ना, महालवारी हिच्यात आहे ना एक नाव हिच्यात, ते नाव दोन नाव हिच्यात, ते दोन नाव पाठ करायचे आपल्याला. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. इथे या कॉर्नवालिस ना म्हणजे या जी कायमधारा पद्धत होती ही होती अशी. शेतकरी महसूल पद्धती कशी होती, शेतकरी हा पैसा देणार जमीनदाराकडं, जमीनदाराकडं. कोणाकडे देणार हा, जमीनदाराला पैसे देणार आणि जमीनदार नंतर कोणाला नेऊन देणार आहे, सरकारला, सरकारला हा पैसा नेऊन देणार. म्हणजे याच्यात जास्त फायदा कोणाचा होऊ लागला रे, जमीनदारांचा जास्त फायदा होत असे. आणि ज्यात पिळवणूक कोणाची होत असे, तर शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. मॅकन्झी नावाचा अधिकार होता, मॅकन्झी. ठीक आहे, मॅकन्झी नावाच्या अधिकाऱ्याने ही पद्धत आणलेली आपल्याला दिसते. ठीक आहे, ओके. ते आठवत नव्हतं म्हणून लगे आठवलं, लिहून दिलं. कोणाला पैसा देत होता मग हा, सरकारला पैसा जमा करत असे. इथं पिळवणूक कोणाची होत असेल, शेतकऱ्यांचं शोषण होत असे, शोषण होत असे, होत असे. ठीक आहे, आणि शोषण कोण करत होतं, तर जमीनदार याचं शोषण करत होता. बर, जे थॉमस मनरो होता यांनी जी पद्धत आणली होती तिचं नाव होतं रयतवारी पद्धत. आणि या रयतवारी पद्धतीत काय होतं, जो शेतकरी होता, शेतकरी जो होता तो शेतकरी डायरेक्ट पैसा कोणाला देत असे, तर डायरेक्ट पैसा सरकारला देत असे. डायरेक्ट पैसा कोणाला, सरकारला पैसा देत असे. आणि जी तुमची महालवारी पद्धत होती, या महालवारी पद्धतीमध्ये जे सगळे शेतकरी आहेत तुमचे, शेतकरी म्हणजे हा एक शेतकरी, हा 2, 3, 4 बैबंद गावातले शेतकरी, हे एका व्यक्तीजो म्हणजे गावाचा जे प्रमुख असेल, गावाच्या प्रमुखाजवळ पैसा जमा करत असे. आणि हा प्रमुख कोणाला नेऊन देत असेल, मग सरकारला नेऊन देत असे, सरकारला देत असे. कळलं का मग, या तीन पद्धती, कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत आणि महालवारी पद्धत. आता कोणात किती टक्के होती, काय होती, कोणत्या भागात होती, हे आपण इकडे अगोदर बघितलेलं आहे. याची अपेक्षा आहे की तुम्ही लिहून घेसाल आणि तुम्हाला समजलं असेल. बघा, हा नकाशा तुम्ही राहू द्या जवळ, म्हणजे सोपं पडते नकाशा काढला तर, की या भागात म्हणजे हा नकाशा तुम्हाला एलिमिनेशन करायच्या वेळेस कामाला येतो. ठीक आहे, ओके. मग आता याचं उत्तर सांगा बरं. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिकारात फायदा झाला. ठीक आहे, एक मिनिट पुसून टाकतो मी. चला सांगा, कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा आला. मग कोणाला फायदा आला, शेतकऱ्याला फायदा आला का रे, असा कोणता कायदाच नाही आणला की इंग्रजानं की जो शेतकऱ्याला फायदा होईल म्हणून. अजून पण नाही ना, नाहीये. हा ठीक आहे, म्हणजे अ गेला, एलिमिनेशन पाहता, अ गेला. जमीनदाराला फायदा आला का, ते 100% सर जमीनदारालाच फायदा आला. कारण कायमधारा पद्धतीत शेतकरी हा पैसा जमा करत असे, तो देत असेल जमीनदाराला आणि जमीनदार देत असेल सरकारला. आणि जे जमीनाचे कर महसूल ठरवायचा अधिकार कोणाला दिला, मग जमीनदाराला दिला असेल. हा म्हणजे काय आहे, कारखानदार पण नाही, कारागिरी पण नाही. उत्तर क्रमांक, एलिमिनेशन पद्धत अशी वापरायची. कळलं. नेक्स्ट क्वेश्चन. हा चला सांगा याच्यावरचं उत्तर. आता जे वॉरन हेस्टिंग नावाचा अधिकारी होता, त्या वॉरन हेस्टिंगना लिलाव पद्धत आणली होती. लिलाव म्हणजे बोली पद्धत म्हणतो आपण, त्या लिलाव पद्धत किंवा बोली पद्धत असं आपण म्हणतो. हिच्यात बोली लावायची आणि आपल्याकडे ते हक्क घ्यायचे, असा ती बोली पद्धत. ठीक आहे, चला काय हा वॉरन हेस्टिंगने काय आणली होती, मग वॉरन हेस्टिंगने आणली होती बोली पद्धत, म्हणजे तुमचं लिलाव पद्धत आणली होती. लॉर्ड कॉर्नवालिस, के फॉर कॉर्नवालिस आणि के फॉर कायमधारा, क फॉर कॉर्नवालिस आणि के फॉर कायमधारा. ठीक आहे. त्यानंतर थॉमस मनरो, बघा इथं र आहे, थॉमस मनरो, रो फॉर रयतवारी. ठीक आहे. आणि बघा प्रश्न 2000 मुख्यला प्रश्न विचारलेला आहे आणि तोच प्रश्न रिफ्लेक्शन ग्रुप सी 2026.
मग याचा अर्थ असा आहे का की मागची पीवायक्यू करायची नाही? हे चुकीचं आहे. पीवायक्यू पोरं करतच नाही आणि पीवायक्यूच करायचे असतात. एखाद्या लहान लेकराला म्हणतो ना आपण हे करू नको, तर ते तेच करते आणि जे कर म्हटलं ते करत नाही. मग आपण काय करायचं? पीवायक्यूच करायचे, पिऊन टाकायचे डायरेक्ट पीवायक्यू. पण पीवायक्यू फक्त घोकंपट्टी करून पुढे जायचं नाही. हे असं अनालिसिस करायचं आणि त्याच्यासाठीच ही आपली सिरीज चालू झाली आहे इतिहासाची. अशी प्रत्येक विषयाची तयारी होईल. ठीक आहे, ओके. आणि तो मेकॉन्झी, मेकॅन्झी आणि म फॉर मेकॅन्झी, म फॉर महालवारी. झालं पाठ. आवड आहे काही? काहीच नाही. मग उत्तर काय आहे? 4 2 3 1. 4 2 3 1. उत्तर क्रमांक 1 बरोबर. कळलं? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. चला सांगा बरं उत्तर आता तुम्ही. ग्रुप कंबाईन ग्रुप सीलच प्रश्न विचारलाय 2019 ला. उत्तर सांगा. पटपट. काय माहिती उत्तर? ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? रयत म्हटलं, रयत. रयत कुठे होती आमची? मद्रास आणि मुंबईमध्ये होती. मग उत्तर क्रमांक आहे 1 बरोबर. ठीक आहे, ओके. चला याचं उत्तर द्या बरं आता. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाहीये म्हणते? चला सांगा. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले. 100% बरोबर आहे. इथं काय म्हटलंय? संबंध नाही म्हणतात. हा ठीक आहे, बघू आपण संबंध कोणासोबत आहे आणि कोणासोबत नाहीये. त्यांनी पंजाबी वृत्तपत्र प्रकाशित केले, 100% केले. ठीक आहे, पंजाबी इंग्लिश मध्ये होते. कशात होतं हे? इंग्लिश मध्ये होतं. ओके. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर एक मिनिट, वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी सिद्धांत मांडला. बघा, या वंदे मातरम वृत्तपत्रावर लय गोळ सगळ्याचा की वंदे मातरम कोण कोण लिहिले आणि कोण कोण लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, आता वंदे मातरम जे वृत्तपत्र आहे हे लाला लजपतराय यांनी लिहिलेलं आहे. पंजाब केसरी म्हणतो ना आपण याला. हा, यांनी हे वृत्तपत्र लिहिलेलं आहे. पण त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी हा सिद्धांत मांडला नाही. तर हा सिद्धांत मांडला होता अरविंद घोष यांनी. अरविंद घोष यांनी हा सिद्धांत मांडलाय. कोणत्या वृत्तपत्रातून? वंदे मातरम वृत्तपत्रातून. म्हणजे वंदे मातरम वृत्तपत्र अरविंद घोष आणि बिपिन चंद्र पाल यांचं सुद्धा आहे. त्याच्यानंतर पॅरिस मध्ये सुद्धा एक वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं. त्यांचं नाव आहे मादामा बेकाजी कामा. हे पॅरिस मधून चालत असते. ठीक आहे, आणि जे लाला लजपतराय यांनी वंदे मातरम काढलं होतं, वंदे मातरम हे लिहून घ्या बरं का, लय महत्वाचं आहे. हे होतं उर्दू भाषेत. कोणत्या भाषेत? उर्दू भाषेत होतं. हे महत्वाचं आहे. उद्या प्रश्न येईल की खालीलपैकी लाला लजपतराय यांनी लिहिलेलं वंदे मातरम वृत्तपत्र कोणत्या भाषेमधून प्रकाशित व्हायचं? तर कोणत्या भाषेमधून व्हायचं? हे उर्दू भाषेमधून व्हायचं. ठीक आहे, यंग इंडिया नावाचं पण वृत्तपत्र आहे त्यांचं. यंग इंडिया, यंग इंडिया नावाचं सुद्धा वृत्तपत्र आहे. आणि हे यंग इंडिया इंग्लिश मध्ये सुद्धा यायचं. इंग्लिशमध्ये यायचं सुद्धा नाही, इंग्लिशमध्ये यायचं. आणि यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र महात्मा गांधीजींचं सुद्धा आहे. कन्फ्युजन होऊ नका, बरोबर डोकं ध्यानावर ठेवा आणि लिहून घ्या कोपऱ्यात. असं लिहायचं, लाला लजपतराय यांचं यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र आहे. आणि खाली टिप लिहायची, टिप टिप. यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र महात्मा गांधीजींचं सुद्धा आहे. कळलं का? आपण या वृत्तपत्राची ट्रिक आपण घेऊन येणार आहे. एकदम तुमचे वृत्तपत्र पाठच झाले पाहिजेत. कसे पाठ करायचे मी तुमची घेईल. त्यानंतर पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. बरोबर आहे. फक्त काय म्हटलंय? संबंध नाहीये. तर संबंध कोणाचा नाहीये? तर क चा संबंध नाही आहे. वृत्तपत्र पाठ करताना 1780 बंगाल गॅझेट पासून आपल्याला वृत्तपत्र पाठ करावे लागतात. कारण की 1780 ला भारतातलं पहिलं वृत्तपत्र प्रकाशित झालं होतं. त्यांचं नाव आहे बंगाल गॅझेट. ऑगस्ट हिक्की नावाच्या एका व्यक्तीने ते चालू केलं आपल्याला दिसते. त्यानंतर आता कलकत्ता गॅझेट 4 वर्षानंतर 1784 ला. म्हणजे हे वृत्तपत्र आपल्याला तसे तसे पाठ करायचे. आणि मग येतो आपण आपल्या महाराष्ट्रावर 1832 साली. सगळ्याचं पाठ आहे लहान लहान लेकराचं. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 ला मराठीतलं पहिलं वृत्तपत्र स्थापन केलं. त्याचं नाव आहे दर्पण. काय नाव होतं? दर्पण नाव होतं. मग हे वृत्तपत्र नंतर बंद पडलं.
1840 ला दुसरं दिग्दर्शन नावाचं वृत्तपत्र चालू झालं. मग आपल्याला अशी वृत्तपत्र एक 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 पाठ करत जायचं. जसं की मी तुम्हाला मागच्या 1908 मध्ये सांगत होतो मी लोकमान्य टिळक, ज्यात मी तुम्हाला सांगितलं होतं केसरी मधून एक लेख लिहिला होता देशाचे दुर्दैव म्हणून. जे केसरी वृत्तपत्र आहे 1881 ला लोकमान्य टिळकांनी स्थापन केलं होतं आग्रकरांसोबत, केसरी आणि मराठा. ठीक आहे, ओके, कळते ना. मी येईल वृत्तपत्रा सुद्धा तुमचं एक लेक्चर मी स्पेशल घेणार आहे. म्हणजे हे वृत्तपत्र आणि हे त्याचा लेखक म्हणजे त्याचे संपादक आणि ते अध्यक्ष आपल्याला विचारले जातात. फॉर एक्झाम्पल बघा, एक इंडियन ओपिनियन आणि एक नेटिव्ह ओपिनियन कसं पाठ करायचं सांगतो मी तुम्हाला. एकच सांगतो फक्त आता. नेटिव्ह ओपिनियन, नेटिव्ह ओपिनियन आणि तुमचं इंडियन ओपिनियन. ठीक आहे, बघा हिच्यात बी कन्फ्युजन होते आपल्याला. नेटिव्ह ओपिनियन म्हणजे मी माझं ओपिनियन मांडलं, मी माझं ओपिनियन मांडलं. मांडलं म्हणजे व्ही एन मांडलिक, व्ही एन मांडलिक. आणि इंडियाचं ओपिनियन कोण मांडलं सगळ्या जगासमोर? तर महात्मा गांधीजी, महात्मा गांधी. मग हे आपण ट्रिक नुसार आपण शिकणार आहोत. जसं की दर्पण, दर्पण मध्ये कोण पाहिजे? बाळ पाहिजे, बाळ म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. येणार मी. मग याचं उत्तर कळलं तुम्हाला? याचं उत्तर काय आहे? उत्तर क्रमांक 2 बरोबर. ठीक आहे, ओके. आता लाला लजपत रायचा जर तुम्ही इथं जर या हिच्यात जर तुम्ही अनालिसिस केला असतं 4 जानेवारीला, तर 11 जानेवारीला तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. ठीक आहे, ओके. असो, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक, आयटक म्हणजे काय? ऑल इंडियन, ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक 1920 ची स्थापना लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. आणि इथं काय बोलले की अध्यक्ष नव्हते, अध्यक्षपद भूषवले नाही म्हणते. त्याचं उत्तर काय? बी टी रणदिवे हे याचे अध्यक्ष नव्हते, पण सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू आणि सी आर दास यांनी याच्या अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. एक आहे तुमची आयटक, एक आहे इंटक. ह्या दोन वेगळ्या आहेत आणि ह्याच तुम्हाला पाठ करावे लागतात. जिथं कन्फ्युजन होणार तिथंच तुम्हाला प्रश्न येणार. मग सांगा त्याचं उत्तर. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत कधी आला प्रश्न हा? 2026 ग्रुप बी मेन्सला प्रश्न आहे. मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? आता हजर होते नाही विचारलं. आता इथं काय विचारलं तुम्हाला? इथं काय विचारलं? अध्यक्षपद भूषवले नाही. म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे की भूषवले कोण कोण होते. आणि इथं काय विचारलं की हजर कोण होते आणि कोण नव्हते. तर मग हजर कोण कोण होतं? मोतीलाल नेहरू होते, अवंतिबाई गोखले बी होत्या, वल्लभभाई पटेल पण होते. कोण नव्हते? मग महात्मा गांधीजी नव्हते. आता जर तुम्ही थोडं लॉजिक लावलं असं, थोडं लॉजिक, लाला लजपत राय, थोडं बरं का मी लॉजिक सांगतो फक्त की तुम्ही असं उत्तरापर्यंत जाऊ शकले असता. कोण हजर नव्हते? एकच कोणतरी व्यक्ती असेल, मग दोन तर एकटला समजा, ब आणि ड राहिला, अ ब आणि क राहिले समजा, ड तर कटून गेले. आता महात्मा गांधीजी होते अहिंसावादी, लॉजिक सांगतो फक्त मी की असं सोडू शकले असतात. आणि एक होते लाला लजपत राय जहाल व्यक्तिमत्व, लाल बाल पाल जहाल व्यक्तिमत्व, मग हे याच्या सोबत गेले नसते, असं आपण एक लॉजिक लावू शकतो. आणि त्यातल्या त्यात महात्मा गांधीजीचा 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ चालू होती आणि त्याच चळवळीमध्ये ते त्यांच्या कामात गुंतलेले होते, त्याच्यामुळं हे सुद्धा इथं आले नाही, असं आपण लॉजिक लावू शकतो. आणि याचं उत्तरच काय रे? क बरोबर आहे. उत्तर क्रमांक 3 बरोबर. ठीक आहे, म्हणजे ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस, त्यानंतर तुम्हाला इंटक ह्या संस्था पाठ कराव्या लागतात. ग्रुप सी हा डबल प्रश्न आहे. 1915 मध्ये महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? चला सांगा उत्तर याचं एकदा. बघा, थोडं पेज घे तुम्ही मोठं, पहिले वाचून घेऊ आपण. बिहार मधील चंपारण्यातील निळीचा सत्याग्रह म्हणजे प्रश्न सोडवला त्यांनी, बरोबर आहे.
खेडा येथील सत्याग्रहाचा शेतसारा प्रश्न 100% बरोबर आहे, खेडा या ठिकाणी. त्यानंतर अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष त्यांनी सोडवला, हे पण बरोबर आहे. आणि मागच्या वर्षी याच्यावरच प्रश्न विचारला होता, जे एक व्यक्ती होत्या त्या महिलावरती हा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. पुढच्या वेळेस मी म्हणजे जो आपला पार्ट 3 राहणार आहे त्याच्यात मी ते प्रश्न कव्हर करेल. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे, अरे नाही बाप्पा, असं काही झालं नाहीये. महात्मा गांधीजीनं कधी भारत फोडा असं कधी केलं नाहीये. ठीक आहे, ओके. बघू आपण महात्मा गांधीजी बद्दल थोडक्यात बघू आपण आता, म्हणजे तुमचा विषय क्लिअर होऊन जाईल तो. चला मित्रांनो, कळते ना तुम्हाला काय चाललं होतं? एकदम डिटेल अनालिसिस चालू आहे आपलं, की याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही. आणि हा एकच नाही, अशी तुमची मल्टिपल व्हिडिओ तयार होणार आहे आणि याच्यात तुमचा सगळा इतिहास कव्हर केला जाईल. बघा काय होतं, गांधी युग. गांधी युग बघा, 28 डिसेंबर 1885 ला ज्या टायमाला राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली. राष्ट्रीय काँग्रेसचा कालावधी हा 3 युगात विभाजित केला जातो. पहिलं युग जर म्हटलं आपण तर मवाळ युग, म्हणजे 1885 ते 1905 पर्यंत जो कालखंड आहे, या कालखंडाला आम्ही मवाळ युग असं म्हणतो. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे, मवाळ युग असं म्हणतो. त्याच्यानंतर 1905 ते 1920 पर्यंत जो कालखंड आहे, तो कालखंड आम्ही जहाल युग. कोणतं युग? जहाल युग. जहाल युग किंवा टिळक युग म्हणतो. टिळक युग म्हणून सुद्धा त्याचा हे केला जातो. आणि त्याच्यानंतर 3 नंबर जो आहे, 1920 पासून ते 1947 पर्यंत, याला आम्ही गांधी युग असं म्हणतो. गांधी युग असं म्हणतो. 9 जानेवारी 1915 ला ज्या टायमाला महात्मा गांधीजी भारतात आले होते, त्या टायमाला त्यांचे राजकीय गुरु गोखले, गोपाळ कृष्ण गोखले यांनी सगळ्यात पहिले त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण भारताची भ्रमंती करा, भारतामध्ये काय गोष्टी चालल्या काय नाही या तुम्हाला समजतील. मग त्याच गोष्टी करत असताना महात्मा गांधीजी 1916चं अधिवेशन आहे, लखनौ अधिवेशन. आता लखनौ अधिवेशन काय आहे हे तुम्हाला 1907चं सुरत अधिवेशन फुट पडली होती आणि 1916ला हे सगळे लोक एकत्र आले होते. ठीक आहे, आता काय झालं, मी सगळं तुम्हाला एक लिंक लावत जाईल प्रत्येक गोष्ट, आता एका व्हिडिओ सांगणं एवढं शक्य नाही होत. मग 1916ला ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं, त्या अधिवेशनात बिहारमधील एक व्यक्ती आले, राजकुमार शुक्ला नावाचे. या राजकुमार शुक्ला नावाच्या व्यक्तीनं त्यांची व्यथा सांगितली की आम्हाला निळ पिकवण्याची सक्ती केली जात आहे. काय केली जात आहे? निळ पिकवण्याची सक्ती केली जात आहे, तरी तुम्ही आमच्या भागात या आणि आमचा तो प्रश्न मार्गी लावा. ती गोष्ट म्हणून महात्मा गांधीजी 1917ला बिहारमधील चंपारण्य या भागात गेले. चंपारण्य, मोतीहारी चंपारण्य या भागात गेले आणि तिथं चंपारण्य या भागात गेले आणि तिथं जाऊन त्यांनी निळीचा प्रश्न सोडवला. निळीचा प्रश्न सोडवला आणि तोच झाला तुमचा चंपारण्य सत्याग्रह. सत्याग्रह, पहिला सत्याग्रह, महात्मा गांधीचा भारतातला पहिला सत्याग्रह कोणता आहे तर निळीचा सत्याग्रह. ओके. त्यानंतर 1918ला फेब्रुवारी महिना, 1918 फेब्रुवारी महिन्यात अहमदाबाद मिल कामगारांचा प्रश्न, मिल कामगारांचा प्रश्न, प्लेग बोनस, त्यांचं प्लेग बोनस कमी केलं होतं किंवा बंद केलं होतं, त्याच्यामुळेच महात्मा गांधीजीने त्यांचा सुद्धा हा काय केलेला आहे प्रश्न मार्गी लावलेला आहे 1918 मध्ये. आणि मार्च 1918 मध्येच खेडा या ठिकाणी शेतसारा, काय होता खेडा या ठिकाणी शेतसारा हा जास्त घेऊ लागला होता. सरकार दुष्काळ पडला होता, लोकांजवळ पैसे नव्हते, भरायचे कुठून, त्याच्यामुळे जो तिथे सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाचं नाव आहे खेडा सत्याग्रह. एकदम शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे. जर तुम्ही पुढे गेले तर 1919 मध्ये ना, 1919 मध्ये एक कायदा आला होता, त्या कायद्याचं नाव आहे रौलट कायदा. कोणता कायदा आहे? रौलट कायदा. या कायद्याला महात्मा गांधीजींनी काळा कायदा म्हणून हिनवलेला
आहे. आणि मोहम्मद अली जिना यांनी राक्षसी कायदा म्हणून त्याला हिनवलेलं होतं. मग या कायदा असा होता की तुम्हाला विना चौकशी अटक केल्या जाईल, तुम्ही कुठेही अपील करू शकत नाही. ठीक आहे, हा असा कायदा होता. रौलट कायदा 1919चा, रौलट कायदा 1919. म्हणजे या कायद्याच्या विरोधात 13 एप्रिल 1919ला पंजाबमधील अमृतसर या भागात जालियनवाला बागेत काही व्यक्ती एकत्र जमा झाले आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. मग तिथं तुम्हाला तर माहिती, जनरल वुडवायरनं आदेश दिला होता. आदेश देणारा जनरल वुडवायर आणि गोळ्यांचा आदेश देणारा कोण होता? जनरल डायर. मग तिथं भाग झाला तुमचा जालियनवाला बाग हत्याकांड. हे मी तुमचं डिटेल घेणार आहे 13 एप्रिल 1919. ठीक आहे, 13 एप्रिल 1919. पुढे जाऊन तुम्ही असहकार चळवळ केली. असहकार चळवळ 1920. ठीक आहे, असहकार चळवळीनंतर चौरी चौरा घटना 22 लोकांचा मृत्यू, 21+1 पोलीस मारले गेले, म्हणजे 21 कॉन्स्टेबल आणि एक तुमचा पोलीस सब इन्स्पेक्टर. 1922ला चौरी चौरा घटना घडली आणि चौरी चौरा घटनामुळे असहकार चळवळ मागे घेण्यात आली. मग हीच असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे याच्या नाराजीत 1923 मध्ये स्वराज्य पक्ष स्थापन झाला. स्वराज्य पक्ष स्थापन 1923 मध्ये. त्यानंतर तुम्ही जर महत्वाचा अजून सांगायला गेले तर 1924ला एक अधिवेशन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधीजी, कारण की जेलमधून नेमके सुटले होते. आता जेलमध्ये काहून गेलते हे पण सांगतो नंतर. त्यानंतर 1925ला कानपूर अधिवेशन. महिला महत्वाच्या इथं पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष झाल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या. त्यानंतर 1927 दोन गोष्टी घडल्या. 1927ला सायमन कमिशन आलं होतं. मुळात म्हणजे 3 फेब्रुवारी 1928ला ते आपल्या मुंबईत आलं होतं. 1928ला सायमन कमिशन 1928. त्यानंतर 1928ला डबल एक महत्वाचा बारडोली सत्याग्रह. त्यानंतर 1928ला नेहरू रिपोर्ट. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं आपण? एक नेहरू रिपोर्ट तयार केला होता. पण मोहम्मद अली जिनानी 14 कलमी देऊन तो काय केला रे? सरळ नाकार केला होता. मग त्याच्यावर काहीच इंग्रजांनी हे नाही केलं, म्हणजे त्यावर काहीच बोलले नाही इंग्रज, तो तसाच पडून गेला. आणि त्याच्यानंतर 1929ला लाहोर अधिवेशन, रावी नदीच्या काठी लाहोरला एक अधिवेशन भरलं आणि तिच्यात आपण संपूर्ण स्वातंत्र्याची पहिल्यांदा मागणी केली होती. आणि 1929ला काय केलं आपण? वसाहतीचे स्वराज्य याची मागणी केली होती आपण. आणि 1928ला आणि 1929ला पहिल्या आपण काय केलं रे? संपूर्ण स्वातंत्र्य. आणि हाच प्रश्न तुम्हाला आता 2023 का 24ला राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. लक्षात ठेवा, लय महत्वाचं आहे. 1928 आणि 1929. मग त्याच अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली त्यांनी घोषणा केली होती की 26 जानेवारी 1930 या दिवसापासून आपला भारत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करेल. किती तारीख? 26 जानेवारी. मग याचीच आपण आठवण म्हणून जे आपलं संविधान लागू झालं होतं 26 नोव्हेंबर 1949ला, ते त्या दिवशी लागू न करता आपण 26 जानेवारी 1926ला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. कशामुळं? तर या गोष्टीच्या आठवणीत जो भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा केला होता 1929 मध्ये. कळलं का इथपर्यंत? मग झाल्या तुमच्या 3 गोलमेज परिषदा 1930, 31 आणि 32. 30ला गांधीजी हजर नव्हते. मग 32 मध्ये गांधी आर्यन करार झाला. मग गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले, पण तिथं काहीच हातात लागलं नाही. गांधीजी निघून आले आणि तिथे येऊन बोलले, मागितली भाकरांनी मिळाला धोंडा. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला प्रश्नात विचारलेली आहे, मी सांगणार या गोष्टी. त्यानंतर 1932ला काही झालं नव्हतं. गांधी वापस आले आणि तिच्यात 1932ला नंतर 16 ऑगस्ट 1932ला जातीय निवाडा जाहीर केलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यानंतर गांधीजी बसले भारतात उपोषणाला बसल्याच्या नंतर महात्मा गांधीजी
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये गांधी आंबेडकर करार झाला, त्याला आपण पुणे करार किंवा येरवाडा करार असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर 1932 मध्ये हरिजन नावाचं वृत्तपत्र स्थापन केलं आपल्याला दिसते. मग आली तुमची श्वेतपत्रिका 1933, तिच्याहून झाला 1935चा कायदा, आणि पुढे गेल्यावर आपल्याला पॉलिटीमध्ये शिकावं लागते. कळलं का? म्हणजे 1942चं आंदोलन पण राहिलं आपलं, तिच्यात घेऊ आपण या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, जसा जसा प्रश्न येईल तसं तसं मी तुम्हाला ते सांगत चालेल. ओके, प्रश्न काय होता आपला तो? हा प्रश्न सुटला का मग तुमचा आता? हा प्रश्न बघा. मान्य आहे मित्रांनो, लेक्चर थोडं मोठं होईल, पण मग तुमचा एका लेक्चर मध्ये सगळा विषय क्लोज होऊन जाईल. ठीक आहे, चला बघा प्रश्न सोडवायचा आहे. उत्तर काय आहे? ओके, 1915 मध्ये गांधीजी भारतात आल्यानंतर कोणत्या प्रश्न यशस्वीपणे हाताळले? चंपारण्य बरोबर आहे सर. खेडा पण बघितलं सर आम्ही आता, अहमदाबाद पण बघितलं आता. पण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे असं गांधीजी कधीही म्हटलं नाही. चला, जी मी तुम्हाला 1927 सायमन कमिशन सांगत होतो मित्रांनो, त्या सायमन कमिशनवर हा प्रश्न आलेला आहे. आता कसा आला तुम्हाला सांगतो मी, बघा एकदा. हे प्रश्न काय मी घरी तयार केलेला नाहीये, हे आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. आणि हा ग्रुप सी मेन्सचा प्रश्न, या वर्षीचा 1 नंबरचा प्रश्न आहे. भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. 100% बरोबर आहे. त्याला मारायचं स्कॉटला होता. आता काऊन मारायचं होतं मी तुम्हाला सांगितलं. सायमन कमिशन, लाठीचार्ज झाला होता. सायमन गो बॅकचा काय झाला, नारा चालू होता. मग त्या नाऱ्यामध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. आणि जो लाठीचार्ज करण्याची जी ऑर्डर दिली होती, ऑर्डर ती स्कॉटने दिली होती. जनरल स्कॉट. कोण दिली ती? या स्कॉट नावाच्या अधिकाऱ्याने दिली होती. पण भगतसिंग आणि राजगुरू यांनी स्कॉट यांना न ओळखता कोणाची हत्या केली रे? सॉन्डर्सची हत्या केली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याची हत्या कोणी केली? अनंत लक्ष्मण कान्हेरे. मग अनंत लक्ष्मण कान्हेरे शिकत असताना आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांचा अभिनव भारत 1900 म्हणजे 1900 साली स्थापन झालेली संघटना शिकावी लागते. कारण की अनंत लक्ष्मण कान्हेरे हे विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या तुमच्या अभिनव भारतचे काय होते रे सदस्य आपल्याला दिसतात. जिथं नाव पुढे चालून 1904 मध्ये अभिनव भारतचं नाव मित्रमेळा, अगोदर मित्रमेळा होता, नंतर अभिनव भारत झालं. ठीक आहे, हे कोणी? अनंत लक्ष्मण कान्हेरे. आणि त्याच्यानंतर मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली. तर हा मुंबईचा नव्हता, तर हा कुठचा होता? पुण्याचा होता. पुणेचे अधिकारी कमिशनर रँडची हत्या कोणी केली आहे? चाफेकर बंधूंनी केलेली आपल्याला दिसते. बघा, जर तुम्ही रोडनं झाले ना, रोडनं जाताना तुम्हाला चाफ्याचे फुलं असे पडलेले दिसतात रस्त्यानं. रोडनं तुम्ही चालले असे मस्त सकाळी 6 वाजता, तर चाफ्याचे फुलं खाली पडलेले दिसतात. म्हणून लक्षात ठेवा, चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? रँडची हत्या केलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर अनंत लक्ष्मण कान्हेरे. बघा, जर तुम्ही तो पिक्चर बघितला असेल गरम मसाला, त्या गरम मसालामध्ये ना तो जॉनी लिव्हर काय करतो, तो एक ऍक्शन त्याची फेमस झाली. अनंत वेळा जॅक फिरवते. जॅक असेल ना, जॅक गाडीचा डाक 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 करतो आपण, तो जॅक किती वेळा फिरवायचा मित्रांनो? तर अनंत वेळा फिरवायचा. किती वेळा फिरवायचा? अनंत वेळा फिरवायचा. तेव्हा तुमचं काय होईल? उत्तर निघल. जॅक्सनची हत्या. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, भगतसिंग आणि राजगुरू कोणाची हत्या केली? सॉन्डर्सची हत्या केलेली दिसते. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय आहे? क चुकीचं आहे, अ आणि ब चुकीचं आहे म्हणते ना, क उत्तर. उत्तर क्रमांक 1 बरोबर. कळते मित्रांनो? हे एकदम सोपं करून सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 या काळात कोणते पहिले युद्ध झाले? इंग्रज मराठा युद्ध, इंग्रज शीख युद्ध, अफगाण युद्ध की मुघल युद्ध? काय उत्तर आहे याचं? तर उत्तर क्रमांक 2 इंग्रज आणि शीख युद्ध. बघा, पंजाबचे जे महाराज होते ना, महाराजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर जी सैन्य म्हणा, ती जी सत्ता म्हणा, ती कुमकुवत झाली. आणि याचाच फायदा कोणी घेतलेला आहे? ब्रिटिशांनी घेतला आणि तिच्यावर आक्रमण केलं पंजाबवरती. आणि पंजाब काय करून घेतला?
काबीज करून झाला, हिच्या शिखांचा पराभव झाला आपल्याला दिसतो. आणि हेच ते युद्ध, कोणतं युद्ध? इंग्रज शीख युद्ध. कळलं? मग 1848 नंतर जो अधिकारी आपल्या भारतात आला, गव्हर्नर जनरल, त्याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी याचा कार्यकाळ लक्षात राहू द्या, 1848 ते 1856. आणि 1856 नंतर कोणाला भारतात? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, हे 2-3 एका क्रमांकात पाठ करून ठेवा. लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कॅनिंग. मग हा लॉर्ड कॅनिंगच 1858च्या कायद्याने काय झाला? भारताचा पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग. ओके, नेक्स्ट. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? ठीक आहे, वाचा म्हणते आणि स्त्री सुधारक कोणत्याही ओळखा. बघा, शारदा सदन आणि आर्य महिला समाज, शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यकर्त्या होत्या. सॉरी, कार्यात सक्रिय होत्या. ठीक आहे, हिच्याहून आपल्याला नाही सांगता येत अजून, कारण की अध्यक्ष पण म्हणू शकतात ते आणि सदस्यही म्हणू शकतात. खाली जाऊ आपण. हा, हिच्याहून समजते आपल्याला. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांच्या सरकारने केसरीय हिंद या पदवीने सन्मान केला. मग हिच्याहून आपण ओळखू शकतो की केसरीय हिंद हा सन्मान लेडी रखमाबाई नाही आणि आनंदीबाई जोशी पण नाही, राहिला कोण? रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई. आता हिच्यावरच तुमचं उत्तर सुटते, कारण की 1913 मध्ये रमाबाई रानडे यांना केसरी हिंद नावाची पदवी दिली होती आणि पंडिता रमाबाई यांना 1919 मध्ये ही पदवी देण्यात आलेली आहे, 6 वर्षाच्या नंतर. 1913 कोण दिली होती? रमाबाई रानडे. आणि 1919 ला कोणाला दिली ती? पंडिता रमाबाई यांना. कोणती पदवी? केसरी हिंद पदवी देण्यात आलेली होती. आणि हिच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे, 2016-17 हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर याच्यावर उत्तर सुटते, 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब, महत्वाचं आहे, हिंदू लेडीज सोशल क्लब या सेपरेट एका लाईनवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. सेपरेट एका लाईनवर सुद्धा हा प्रश्न आलेला आहे की हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी काढला? तर कोणी काढलेला आहे? रमाबाई रानडे. त्यानंतर ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धारीच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिलेले आपल्याला दिसते. त्याचं उत्तर काय मित्रांनो? रमाबाई रानडे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन, त्याच्यानंतर तुमचं मुक्ती सदन असे वेगवेगळ्या सदनाची स्थापना केली आहे. तसेच तुमचा शारदा सदन, आर्य महिला समाज सुद्धा कोणी स्थापन केला आहे? पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेला आपल्याला दिसतो. आता रखमाबाई राव जर म्हटलं तर ज्या पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक या कोण येतं? रखमाबाई, डॉक्टर रखमाबाई, पहिल्या महिला डॉक्टर पैकी एक समजा. यांनी इंग्लंडला आपले शिक्षण घेतले होते, इंग्लंडला शिक्षण घेतलेले दिसते. आणि आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आपण ओळखतो, यांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलेले आहे. अमेरिकेतून काय दिसले तुम्हाला? शिक्षण घेतलेलं दिसते. पंडिता रमाबाई यांनी 1908 मध्ये एक सदन काढलं, त्याचं नाव आहे सेवा सदन. सेवा सदन सोडून बाकी जेवढे काही सदन आहेत हे कोण काढलेले आहेत? पंडिता रमाबाईंनी काढलेले. आणि सेवा सदन फक्त कोण काढलेलं आहे? रमाबाई रानडे. या न्यायमूर्ती रानडेच्या पत्नी आहे आपल्याला असं कळते. ठीक आहे, ओके, कळला मग हा प्रश्न तुम्हाला एवढा. नेक्स्ट क्वेश्चन. हा, खालील वर्णावरून समाज सुधारकाला ओळखा. आता हे वृत्तपत्रावर प्रश्न डबला, म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी साप्ताहिक काढले. आता ज्याने ज्ञानप्रकाश, ज्यांना माहिती, त्र्यंबक रानडे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे याचे संपादक होते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे. पण आपल्याला पुढे वाचावं लागेल, कारण ते नाव नाही याच्यात. बाबा पद्मनजी, विष्णुशास्त्री पंडित आणि गोपाळ हरी देशमुख आणि वरीलपैकी नाही. आता काही जणांना पहिलंच ऑप्शन वाचून वरीलपैकी नाही करून टाकलं होतं. ठीक आहे, पण अजून पुढे वाचावं लागलं आपल्याला. वृत्तपत्र काढले म्हणते. त्यानंतर सरकारने त्यांच्या जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. मग हा जो पदव्या कोणाकोणाला दिल्या होत्या, तर ही पदवी तुम्हाला गोपाळ हरी देशमुख यांना दिलेली दिसती. ठीक आहे, सांगतो मी, गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर त्यांना संगीताची आवड होती. ओके, हे प्रत्येकालाच असती. त्यानंतर बघा, जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर
ही जी पदवी आहे गोपाळ हरी देशमुख यांना दिलेली आपल्याला दिसते. आणि गोपाळ हरी देशमुख यांनी ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात सुद्धा संपादन केलेले आपल्याला दिसते मित्रांनो. त्यामुळे उत्तर काय येणार तुमचं? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुखालाच आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो. लोकहितवादी. आता बघा, लोकांचं हित साधणारे तुमच्या गावातले देशमुख लोक असतात. म्हणजे प्रत्येक जे गाव असतं छोटं छोटं, त्या देशमुख लोक असतात. म्हणजे पैशानं श्रीमंत वगैरे असतात, ते लोक सगळ्याला सांभाळतात. म्हणजेच काय, त्यांना आपण काय म्हणतो रे, लोकांचं हित साधणारे तुमचे देशमुख म्हणजे गोपाळ हरी देशमुख आहेत. लक्षात ठेवा. गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर भाऊ महाजन यांचं एक वृत्तपत्र आहे. भाऊ महाजन यांचं एक वृत्तपत्र आहे, त्याचं नाव आहे प्रभाकर. साप्ताहिक आहे प्रभाकर. हे काय? साप्ताहिक. या वृत्तपत्रात त्यांनी शतपत्रे लिहिलेली दिसतात. लोकहितवादीने काय लिहिले? शतपत्रे लिहिलेले आपल्याला दिसतात. शतपत्रे. आणि एकूण शतपत्र्यांची संख्या होती 108. ठीक आहे, लक्षात ठेवा. एकूण शतपत्रे किती येतात? 108 आहेत. आणि कुठं लिहिले आपण? ते भाऊ महाजांच्या वृत्तपत्रातून ते लिहिलेले आहे. लक्ष्मी विलायतेस चालली असं सुद्धा त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. लक्ष्मी विलायतेस चालली. ठीक आहे, महत्वाचं आहे. त्यांनी रतलाम मधले दिवास ते पण त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर गीता तत्व नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. गीता तत्व नावाचा ग्रंथ लिहिला आहे. लक्ष्मी ज्ञान नावाचा ग्रंथ लिहिला आहे. लक्ष्मी ज्ञान. म्हणजे असे जे काही महत्वाचे त्यांनी काय लिहिले? ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसतात. कोण? गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर बाबा पद्मनजी यमुना पर्यटन नावाची मराठीतली कादंबरी महत्वाची, यांची पहिली कादंबरी म्हणता येईल. यमुना पर्यटन. ठीक आहे. त्यानंतर अरुणोदय नावाचा आत्मचरित्र सुद्धा बाबा पद्मनजी यांनी लिहिलेला आहे. स्त्रियांबद्दल चांगलं कार्य केलेलं यांनी. विधवा विवाहाला मंजुरी वगैरे त्यांनी दिलेली आपल्याला दिसते. त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित महत्वाची व्यक्ती आहे. विधवा विवाह पुनरुत्तेजक मंडळ त्यांनी स्थापन केलं दिसते आपल्याला. म्हणजे विधवांबद्दल सुद्धा यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर सांगता येईल आपल्याला विष्णू शास्त्री पंडित यांनी इंदुप्रकाश नाही, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जो एक हे होता, काय म्हणते त्याला, एक ग्रंथ होता, त्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केलेला दिसतो आपल्याला विष्णू शास्त्री पंडित. ठीक आहे. विधवा विवाह. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ओके, याच्यावर प्रश्न बघा. खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा. म्हणजे समाज सुधारकावर तुम्हाला एक प्रश्न विचारतात. एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. आता बाकीचं काही माहित असतो का नसतो, पण सर तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की 1840 मध्ये ना दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुरू केलं होतं. तर यांचं नाव काय आहे? रानडे का? नाही. बाळशास्त्री जांभेकर? हो. गोपाळ गणेश आगरकर? नाही. विष्णू चिपळूणकर पण नाही. त्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांच्या 1840 मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून सुद्धा नेमणूक केलेली दिसते. याचं उत्तर काय? सरळ बाळकृष्ण जांभेकर. आणि मेन्सला हा प्रश्न विचारला यावर्षी मित्रांनो. ठीक आहे. आता आगरकरांबद्दल सांगायला लय मोठं आहे, एका लेक्चर मध्ये लय मोठं होऊन जाईल ते. आगरकर आणि टिळक तुम्हाला सोबत शिकावे लागतात, कारण हे दोघं जण मित्र होते. आधी समाज सुधारणा की राजकीय सुधारणा याच्यावर मतभेद झाले. त्याच्यानंतर 1888 ला वेगळे झाले हे. तरी पहिले केसरीमधून लिहायचे, मराठामधून लिहायचे. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आगरकर यांनी स्वतःचं नंतर वृत्तपत्र काढलं होतं 1888 मध्ये, सुधारक नावाचं. हुशार होते, सांगेल मी तुम्हाला याच्याबद्दल डबल. ठीक आहे. त्यानंतर मुकुंदराव पाटील. आता हे वृत्तपत्र मी तुम्हाला बोललो पहिलेच की वृत्तपत्रावर मी तुम्हाला डिटेल एक चॅप्टर म्हणल्यापेक्षा एक लेक्चर घेणार, स्पेशल 10-20 मिनिटाचं लेक्चर असेल, पण त्याच्यात तुमचे सर्व वृत्तपत्र जे पेपरला येतात ट्रिक सहित पाठ करून देईल. फॉर एक्झाम्पल मुकुंदराव पाटील नावाचा माझा एक मित्र आहे, जवळचा मित्र आहे माझा चांगला, म्हणून काय म्हणणार मी, माझा दिवसाचा मित्र, दीनमित्र मुकुंदराव पाटील. त्यानंतर श्रीपतराव शिंदे लोक नेहमी कसे होतात रे,
विजयी होतात. काय होतात? विजयी होतात आणि ते मराठा असतात असं लक्षात ठेवलंय मी. श्रीपादराव शिंदे विजयी मराठा. ठीक आहे. कोठारी आणि भगवंतराव पाळुकर याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. जागृती की जागरूक, मी हे तुम्हाला ट्रिक वाईज सांगणार नंतरच्या लेक्चरमध्ये. कधी आला प्रश्न हा? ग्रुप बी 2026 प्रीचा प्रश्न आहे आणि हा मेन्सचा प्रश्न आहे. हा चला, ग्रुप सीचा पेपर हा 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव हे सांगलीतलं या. सांगली वाचायचा प्रश्न. हा 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चांच्या खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलेले आपल्याला दिसते. आता 1942 ला जे आंदोलन चालू झालं होतं चले जाव आंदोलन, त्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आपल्याला दिसते. आणि तेच म्हणजे काय, कृष्णा रामा कुराडे, वि स पागे, गोविंद खोत आणि डॉक्टर य कु सेवानी या सर्वांनी तिथलं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसते. ठीक आहे. आता हा प्रश्न थोडा डिटेलमध्ये गेला होता, याचं उत्तर वरीलपैकी सर्व मारायचं का सर? मारून टाकायचं, काही विषय नाही. नेक्स्ट क्वेश्चन. हा महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे, वाचायचा प्रश्न. झाला, आता 10 मिनिटात लेक्चर होऊन जाईल आपलं. पण तुम्हाला लेक्चर कळता येणार आहे? तुमचा फायदा होतोय का की तुमचं इथं नुकसान व्हायला येऊन? बिलकुल नाही. तुमचं नुकसान करायचा अधिकार मला नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळं शाश्वतवर तुम्हाला फक्त डिटेल अनालिसिस भेटल. ठीक आहे. तुम्ही जर बॅच जॉईन केली नसेल तर बॅच जॉईन करून घ्या. त्याच्यात याच्यापेक्षा जास्त डिटेल सांगितले जाते. कारण इथं काही बंधन असतात, जास्त बोलता येत नाही किंवा टायमाचं लिमिट असते. कमी टायमात जास्त सांगता येत नाही, तरी पण मी तुम्हाला जास्त सांगायचा प्रयत्न करतोय. बघा, साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. रंगराव पागे होते का ते? रंगराव पागे होते का? तर नाही, रंगो बापूजी गुप्ते होते. सांगतो मी ते पण. बरं चला, मी डायरेक्ट सांगून देतो तुम्हाला जाता जाता. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. मुळांनो झालं असं होतं, 1818 मध्ये ना पेशवाई संपली होती. पेशवाई काय झाली? संपली होती. आणि पेशवाई संपल्यामुळं आता एक संस्थान स्थापन केलं इंग्रजांनी, सातारा संस्थान. आणि या सातारा संस्थानाचा जो नंतर तुमचे राजे झाले होते बाजीराव पेशवा द्वितीय, हे त्याचे राजे झाले होते. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं 1839 मध्ये ना 1839 मध्ये तिचे राजे झाले होते तुमचे प्रतापसिंह, हे दत्तक पुत्र होते. कोण होते? जे तुमचे याचं नाव बाजीराव पेशवा द्वितीय, याचा जो दत्तक मुलगा होता त्यांचं नाव आहे प्रतापसिंह. आणि त्या टायमाला दत्तक विधान नामंजूर झालं होतं आणि कोणत्याही संस्थांना दत्तक पुत्र घेता येणार नाही असा काय निघला होता? GR निघला होता फॉर एक्झाम्पल. आणि GR निघल्यामुळं जे प्रतापसिंहाला पेन्शन भेटणार होतं, पेन्शन, हे पेन्शन काय झालं रे? रद्द झालेलं आपल्याला दिसते. मग याच पेन्शन डबल भेटायसाठी यांचे जे सेनापती म्हणता आपल्याला, त्यांचं नाव काय? रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते. म्हणजे यांचं पेन्शन कधी गेलं रे? कधी नाकारली? 1939 ला नाकारली. 1839 ला नाकारली. आणि 1940 ला लगेच पुढच्या वर्षी रंगो बापूजी गुप्ते कुठे निघून गेले? इंग्लंडला निघून गेले. कारण की सातारा संस्थान परत मिळवण्यासाठी. पण हे 14 वर्ष तिथे झटत राहिले. 1854 पर्यंत हे झटत राहिले, पण त्यांना काही भेटलं नाही. आणि शेवटी खाली हाताने भारतात वापस आले. भारतात वापस आले खाली हाताने. कोण? रंगो बापूजी गुप्ते. आणि त्या टायमाला भारतात 1857च्या उठावाचे पडसाद चालू होते हळूहळू. मग यांना काय वाटलं की आता तसं बी आमचं सगळं गेलं, मग काय वायथ्या गंगेत मी हात धुवून घेतो. मग हे सुद्धा 1857च्या उठावात यांनी उडी मारलेली आपल्याला दिसते. मग याचं उत्तर काय? चुकलं नाही. याचं काय? रंगो बापूजी गुप्ते. म्हणजे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न कोण केलेले? तर रंगो बापूजी गुप्ते यांनी केलेले आहे. 1839 ते 1854 पर्यंत. त्यानंतर कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या
व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केलेले आहे. आता काय काय पुस्तकात 28 जिल्हे आणि काय काय पुस्तकात 27 जिल्हे, पण या आयोगानं उत्तर काय दिलंय बरोबर आपल्याला दिसते. आणि जो कोल्हापूरचा जे उठाव होता ना, तर हा जेकब नावाच्या अधिकाऱ्यांना दडपून टाकला होता. नाव पाठराव द्या. जेकब नावाच्या अधिकाऱ्यानं काय केलं होतं, हा उठाव दडपून टाकलेला दिसतो. जर नाशिकमध्ये पेठ नावाचा एरिया आहे, त्या एरियामध्ये भगवंतराव निळकंठराव यांनी उठाव केलेला आपल्याला दिसतो. जे असे वेगवेगळे उठाव केलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर नरगुंच्या भावे या संस्थानिकाचा दत्तक पुत्र अमान्य झाल्यामुळे 1858 मध्ये बंड केलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता दत्तक विधान नामंजुरामुळे भरपूर संस्थाने खालसा झालेले आपल्याला दिसतात. जसे की तुम्हाला सातारा संस्थान, जबलपूर संस्थान, उदयपूर, बघाट, म्हणजे असे वेगवेगळे संस्थान आहे. झाशी, हे संस्थान काय झाले तुमचे दत्तक विधान नामंजूर केल्यामुळे खालसा झालेले होते. आणि दत्तक विधान झाल्यामुळेच हे सगळे कुठे उतरले, मग 857च्या उठावात उतरलेले आपल्याला दिसतात, स्वतःसाठी लढायला. ठीक आहे, तो मुद्दा वेगळा आहे, आपल्याला काय घेणं नाही त्याच्याशी. त्यानंतर 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीची लढाई, भिल्लांचा पराभव झाला. हा मुद्दा एकदम बरोबर आहे. उत्तर काय आहे, ब, क आणि ड हे कळलं. मग आता काऊन इथं इथं काय पाहिजे होतं, रंगो बापूजी गुप्ते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1857च्या उठावर भरपूर क्वेश्चन येतात. तर मग त्याचाच एक प्रश्न आहे 1857च्या बंडाबाबत. बंड म्हणजे हा बघा, तुम्हाला लॉजिक ना हा प्रश्न सोडायचा होता. बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता, जे लोक बंड करतात ना त्यांना एक समर्थ नेता मिळाला असता, तरी भारतातील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी म्हटले होते. आता 1857चा उठाव ज्या टायमाला होत होता, त्या टायमाला भारतात लॉर्ड डलहौसी नव्हता, होता का, नाही. मग जो सर युरोज होता हा स्पेशल झाशीच्या राणीसाठी होता. म्हणजे झाशीच्या राणी जिथं येईल तिथं सर युरोज लावून टाकायचा. आता रावला लॉर्ड कॅनिंग आणि जॉन लॉरेन्स, या दोघांमध्ये तुम्हाला उत्तर सापडायचं होतं. आणि उत्तर काय, जॉन लॉरेन्स. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लॉजिक न ही प्रश्न सोडवू शकता. वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले. वसाहतवाद म्हणजे काय हे पहिले कळलं पाहिजे. बघा, राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. 100% लोक एकत्र आले. राष्ट्रवाद, आम्हाला आमचा राष्ट्र पाहिजेत, राष्ट्र पाहिजेत. ठीक आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, बरोबर आहे. मुघल वगैरे हे संपले. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतात नागरीकरणाचा वेग वाढला. 100% आधुनिकीकरण वाढलं, म्हणजे नागरीकरण वाढलं. आणि देशी उद्योगधंद्यात वाढ झाली. झाली का रे. अरे आपल्या हातातले ज्याने कपडे शिवायच्या मशीनी घेऊन गेले आपले, त्याच्या सोबत गेले ना. आपल्याला काय ठेवलं का यांनी, नाही ठेवलं. मग आपण तसे झालो. मग उत्तर काय यायचं, अ, ब आणि क. उत्तर क्रमांक 3 बरोबर. चला हा प्रश्न सांगा बरं तुम्ही. आता लॉजिक लावा बरं या प्रश्नाला थोडं. अठरा 1857च्या उठावानंतर बंगालमधील निळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते होते. उपक्रमशीलता व सहकार्य 100%, संघटना व शिस्त, बरोबर आहे. मळेवाल्यात पडलेली फूट पडल्यावर एखादं कारण यशस्वी होणार आहे का रे. एखाद्या गोष्टीत तुमची फूट पडली, घराघरात फूट पडली, तुमचं घर चांगलं चालते का, नाही चालत. म्हणजे यश मिळणार होतं का, नाही. उत्तरा सी नाही पाहिजेत, सी नाही पाहिजेत, सी नाही पाहिजेत, सी नाही पाहिजेत. उत्तर क्रमांक 2 बरोबर. अ, ब आणि ड बरोबर. कळलं का मित्रांनो. ठीक आहे. सांगा माझा भिल्लांचा उठाव. भिल्ल कुठे आहेत रे, खानदेशात रे, खानदेशात. 100% सर. ड चं उत्तर 1 पाहिजे, म्हणजे हा कटला आणि हा पण कटला. मोपल्याचा उठाव कुठे झाला, केरळमध्ये झाला, केरळमध्ये. म्हणजे अ चं उत्तर 2 बरोबर. उत्तर क्रमांक 1 बरोबर. हे सगळे उठाव मी तुमचे घेणार आहे. जसे जसे प्रश्न येतील तसे तसे मी तुमचे घेणार आहे. ठीक आहे. ओके मित्रांनो, आपण ग्रुप सी 2026 हा पेपर पूर्ण अनालिसिस केला आणि फुल डिटेल मध्ये केला. जेवढं जास्त घेता येईल तेवढं घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल आणि ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर नक्की खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. धन्यवाद.